इंदिरा आवास योजनेमध्ये बसणाऱ्या लोकांना रेडी रेकनरनुसार तुम्ही घ्यावं. जसं तुम्हाला आमचा 4 पदरी रस्ता करायचा असेल तेव्हा तुम्ही आमच्याकडून नोटिसा काढतात आणि एक शेवटची नोटीस काढतात, द्या नाही तर नका देऊ, नाहीत आता कोर्टातून घ्या पैसे. भाऊ दुसरा प्रश्न असा आहे माझा स्वतःचा वैयक्तिक आणि शेवटचा माझा प्रश्न आहे, की आपण पत्रकार क्षेत्र पाहतो, की याआधी तुम्ही पत्रकारांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी कायम पुढे आलेला आहात. परंतु आता एक खंत आहे, की महाराष्ट्रात नाही आपल्या शिरूर हवेलीत आपल्या मतदारसंघात या ठिकाणी पत्रकार भवन नाही. तर आता सर्वात महत्त्वाचं आपल्या गटात लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात पत्रकार भवन उभारण्यासाठी आपण कसा प्रयत्न कराल? आणि पत्रकारांच्या विविध समस्या किंवा सेवा योजना, शासन दप्तरे आपण कसं त्या ठिकाणी म्हणणं मांडसाल? एक गोष्ट बरोबर आहे की पत्रकार ना विचार विनिमय करायला, जसं जुन्या जिल्हा परिषदमध्ये असेल किंवा नवा जिल्हा परिषदच्या इमारतीमध्ये पत्रकार कक्ष आहे. पुण्यातले सर्व पत्रकार, आता मला आठवतंय जुनी जिल्हा परिषद जी असायची पंचायत समिती इथं, तेव्हा जिल्ह्यातले सगळे टॉप पत्रकार रोज संध्याकाळी नाही तर सोमवारी तिथं एकत्र असायचे. बरोबर साहेब? आणि तिथून जिल्हा परिषदनं जिल्हा चालायचा. जिल्हा, मी म्हणतो जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य ह्या लोकांबरोबर पत्रकार आहे ना जिल्हा परिषद चालवतात. आणि पत्रकारांच्या पुण्यातली न्यूज पुण्यातली सोपी पोचवणं 4 बॅनरने, पण जिल्ह्यातील लोकांच्या जिल्हा परिषदने घेतलेले निर्णय, तिथं झालेली घडामोडी, तिथं झालेले निर्णय किंवा झालेल्या अडवणूक किंवा न्याय अन्याय ही बातमी प्रसिद्ध तेव्हा जिल्हा परिषदच्या बिल्डिंगमध्ये जो जिल्हा परिषद कव्हरिंग करणारा पत्रकार असतो ना, तो जेव्हा त्याचं लिखाण चालू करतो तेव्हा जिल्हा परिषद चालती. हे मी पाहिलेलं आहे. म्हणजे मी ते लहान होतो, पण मी सुहास दगडे आमचे सविताताई मावशी आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष होता तेव्हा मी त्यांच्याबरोबर खाली जायचो जुन्या जिल्हा परिषदला. तेव्हा ते पत्रकार असे बघितले ना, तर आज योगेश कुटे सारखे सकाळचे पत्रकार आहेत, शामराव दोंडकर असतील आपले, किंवा पुस्तक प्रकाशन झालं त्यांचं लोहगावचे आपले, हा शामराव असतील, किंवा केसरीचे आपले आपले काय नाव त्यांचं, भोईटे असतील. ही सगळी कंपनी तिथं सचिनदा भाऊ तिथं असायची ना. आज ती त्यांच्या लिखाणाला ती आज बसली की बघा ना काय चर्चा होते आणि काय मुद्दे येतात. पण हा पत्रकारांना तिथं आहे. हा आता आपल्या भागात राहिला प्रश्न. आता आपल्या जिल्हा परिषद गटात पत्रकारांसाठी भवन, तर माझं असं मत आहे की, म्हणजे माझा असं प्रयत्न आहे की, आज तुम्हाला एक सांगतो, आपल्याला एक विषय मला प्राधान्याने जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर करायचा आहे की, करणार आहे म्हणजे झालं तर जनतेच्या आशीर्वादावर अवलंबून आहे. संधी दिल्यानंतर लोकांनी आशीर्वाद दिला होईलच.